अभिनंदन प्रभात, आपण खूप चांगलं क्रिकेट खेळलात. सुरुवात दमदार होत असताना फाटका निलेशचाच आलेला सीमा रेषेच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती. पहिला चौकार जशी मॅचला होती निसटता पराभव त्यांच्या हाताला आलेला. मॅचला सुरुवात होते. आपण ऐकूया तुषार शिंदे सर यांचा आवाज येणाऱ्या पुढील सत्रासाठी. धन्यवाद. पुढचा बॉल फुलर लेनचा होता आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतील. त्रिफळाचीज झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु पुढच्याच बॉलवरती गोलंदाज पलटवार करतायत. आली विकेट, फलंदाज बाद. करायचे आहे त्याची देखील नोंद आपण करून घ्यायची. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. सामना क्रमांक 5 ला सुरुवात होती. एका बाजूने चैतन्य 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाज्ञा 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाशजी मसने आपण मंचावरती यायचे, आपल्याला विनंती आहे. राईट अमोर द विकेट. हा बॉल देखील थोडासा लो राहतोय. प्रकाश मसने आपल्याला विनंती, आपण त्वरित मंचावरती यायचंय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अप्रतिम सुरुवात केली होती फलंदाज निलेश मसने यांनी चौकार लगावला, त्यानंतर ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज सचिन यांच्यावरती आता जबाबदारी असणार आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि अर्ध्यावरती आता हा डाव आता मोडेल की काय, आणि फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होत आहेत. विकेट आली आहे. फलंदाज रन आउट. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मयूर मसने दाखल होत आहेत. इथे देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 2 अटेम्प्ट लागलेत, परंतु झेल पूर्ण झालाय आणि गुरु मसने यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. हाच संघ होता त्याने 70 धावा चेस केल्या होत्या, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट हे सर्वोच्च आहे, ते पुन्हा एकदा क्रिकेटने दाखवलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कमालीचा फटका आहे. बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि हा कडक चौकार आहे. 4 धावा.
तर सफेद रंगाची स्कॉर्पिओ मला वाटतं समोर उभी आहे. XV विनंती आहे ती आपण बाजूला पार्क करा. ज्यांची कुणाची आहे त्यांना विनंती आहे. मध्ये रस्ता आहे, रस्त्यामध्ये गाडी लावू नका, बाजूला आपण पार्क करा ही विनंती आहे. अजय सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल अँगलनं आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर पडल्यानंतर हलकासा बाहेर आला. पहिला बॉल डॉट आहे अजय सिंग यांचा. रजत यांच्यावरती मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. निलेश मसने लवकर बाद झालेत आणि या सामन्यामध्ये आता जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल रजत यांना. शपल लाईन मध्ये आले होते आणि इथे आपण पाहतोय एजला बॉल लागून हवेमध्ये गेला होता. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतो क्षेत्ररक्षक विरही क्षेत्रामध्ये. 1 रन शॉट. ओके, एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. रजत मसने यांना जीवनदान देखील मिळालं आणि त्यासोबत मात्र एक धाव देखील पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका कमालीचा आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले परंतु त्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेत पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज अजय सिंग, दीपक कालेकर यांच्यासाठी हा बॉल चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळत. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान काऊ फेजच्या एरियामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला होता लॉंग द कार्पेट. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने पाठीमागच्या सामन्यामध्ये 70 धावा चेस केल्या होत्या आणि त्या देखील 6 बॉल राखत तो सामना जिंकला होता. परंतु या सामन्यामध्ये सध्या अडखळत सुरुवात पाहायला मिळते. निलेश मसने यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार लगावला परंतु पुढच्याच बॉलवरती ते बाद झालेत आणि आता सध्या संघ अडचणीत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला रजत यांनी परंतु आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी अजय सिंग यांची पाहायला मिळाली. या षटकामध्ये शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर पुन्हा एकदा पडेल आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 वेळेस संधी निर्माण झाली होती. 2 वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला इथे फलंदाज रजत मसने यांनी आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 13 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय साई मसने यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि साईदादा मसने आपल्याला देखील विनंती, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि चैतन्य 11 संघ पोहोचलाय. या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी रजत मसने यांना करावी लागेल. दीपक कालेकर यांना देखील त्यांची साथ द्यावी लागेल. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. इथून पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागेल. अप्रतिम फटका आहे. फुलर लेनचा बॉल हा बॉल होता आणि पुढे बॉल टाकला होता. या बॉलला मात्र फेकून दिलंय काऊ फेजला. दीपक कालेकर यांच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका, षटकार. विशाल मसने यांच्यावरती पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले दीपक कालेकर यांनी. पुढचा बॉल रूम बनवण्याचा प्रयत्न होता. ऑफ्टमच्या बाहेरची लाईन ठेवली. ऑलरेडी फलंदाज जर तुम्ही पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर शफल झाले होते आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत
20 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. षटकाची सुरुवात मात्र षटकाराने केली आहे. दीपक कालेकर यांनी मॅच बॉल देखील मैदानात दाखल झालाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज विशाल मसने दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी रजत मसने स्ट्राईक एंडवरती आहेत आणि रजत यांच्या मोठ्या खेळीची अपेक्षा त्यांच्या संघाला असणार आहे. चैतन्य 11 संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाज्ञ 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 5 सुरू आहे मित्रांनो. 3 वाजलेले आहेत आणि थोडीशी घाई करणं आता अपेक्षित आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. हवेत बॉल 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये ताळमेळ नव्हतं आणि 2 धावेंचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. दोघांमध्ये ताळमेळाची कमी पाहायला मिळाली. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. रजत मुंडे आज सकाळी नाश्त्याला खरं तर आपण पाहतो जो नाश्ता केला असेल त्याच्यामध्ये थोडंसं नशीब देखील खाऊन आले की काय. बऱ्याच वेळा बॉल हवेमध्ये गेला परंतु रजत मुंडे अजून देखील मैदानावरती आहेत. रजत मसने माफ करा. ऑफ्टमच्या बाहेर खरं तर पॉइंट रिजन मध्ये हा बॉल गेलाय आणि एका धावेचा प्रयत्न इथे झाला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. रजत मुंडे खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव आहे परंतु आज रजत मसने यांना चांगली खेळी मैदानावरती करणं गरजेचं आहे. संघाला आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय आणि एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. शेवटचा 1 बॉल या षटकामधला शिल्लक आहे. दीपक कालेकर यांनी या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत खूप उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अंदाज चांगला आहे. बबलू बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपली. विनोद बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपला. विकेट. झेल टिपलाय आणि एकूण 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. रजत मसने सातत्याने प्रयत्न करत राहिले परंतु त्या प्रयत्नामध्ये असफलता आली आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले आणि मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी असणार आहे. थोडीशी घाई करा विनंती आहे. यश एव्हेंजर्स आणि सोरा 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी संपर्क साधायचा विनंती आहे. यश एव्हेंजर्स आणि सोरा 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी या विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे आणि थोडीशी घाई करा. सर्व संघांनी सहकार्य करा ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील फलंदाजांना लवकर मैदानावरती उतरायचं आहे आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी टीम मीटिंग कमी करा ही अतिशय महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीच्या माध्यमातून आहे. 5 षटकांच्या मॅचेस आपण खेळवतोय. विनोद तरे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी फार एंडनं विनोद तरे गोलंदाजी ट्रॅकवरती.
फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला खेळत आणि एका धावेचा प्रयत्न असेल. 2 धावेचा प्रयत्न झालाय, फंबल झालाय आणि 2 धावा इथे मात्र सहज प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती आली आहे दुहेरी धाव. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा दीपक कालेकर. फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये हवेमध्ये खेळलेत. शरीरापासून दूर हा बॉल राहिला होता. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. दीपक कालेकर यांना आक्रमण करावं लागेल. एक षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलाय आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय वसंत मसने क्रमांक 6 वरती आलेले फलंदाज. दोनही खेळाडूंना जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट आणि गलीच्या दरम्यान इनफिल्डच्या वरून बॉल मात्र ट्रॅव्हल करतोय आणि नशिबाची साथ इथे मिळतीये वसंत मसने यांना. त्यांच्या बॅट मधून आलाय सेलू प्रीमियर लीग चौकार. कमी गतीने हा बॉल टाकला. डीप होणारा बॉल होता फलंदाजाच्या दिशेने. एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. शेवटचे 2 बॉल अद्याप या षटकामधले शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 32 धावा धावफलकावरती दीपक कालेकर आणि वसंत मसने या जोडीवरती जबाबदारी असणार आहे. यावेळेस देखील हवेत बॉलला खेळत मिड विकेट रिजनला गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फटका आहे कडक आणि चेंडू घेतोय सीमारेषची धडक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील प्ले अँड मिस 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिल्या 4 षटकांमध्ये 36 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात. अंतिम षटकामध्ये कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाठीमागच्या सामन्यामध्ये 70 धावा 3 षटकांमध्ये चेस केल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये चैतन्य 11 संघ थोडासा बॅकफुटवरती आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. चांगली कामगिरी केली आहे दीपक कालेकर यांनी, परंतु इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. या जोडीला धावा शोधाव्या लागतील. अंतिम षटकामध्ये सन्मानजनक धावसंख्येकडे तुम्हाला वाटचाल करावी लागेल. आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देत नाही, परंतु एक चांगली टोटल तुम्हाला उभी करावी लागेल. इथून जर जिंकायचं असेल तर सन्मानजनक टोटल उभी करणं खूप गरजेचं असणार आहे. यश अव्हेंजर्स आणि सोरा 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. या षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेला होता. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा आहे 37. लेग बाईट्स, यस लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. अपील झाली आहे पंचांकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. स्टंप आउट होत आहेत फलंदाज. विकेट आली आणखी एक. फलंदाज बाद.
38 धावा धावपलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. अंतिम षटकामधले 38 धावा धावपलकावरती आहेत. दिशाहीन बॉल आहे आणि पंचांनी त्याला मात्र वाईट बॉल म्हणून घोषित केले. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावपलकावरती आहेत. सन्मानजनक दिशेच्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. विकेट किपर बॉलच्या दिशेने जात आहेत आणि तिथे रिले झेल पकडण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत. स्ट्राईक सोडली आहे. विकेट सॅक्रिफाईस करतायत फलंदाज आणि इथे मात्र आता माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज अजय मैदानावरती येत आहेत. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय आणि फलंदाज इथे बाद असणार आहेत. वाईड बॉल आहे आणि आणखी एक फलंदाज धावबाद होतील. इथे विकेट आली आहे. चला टॉससाठी यायचे विनंती आहे. यश अव्हेंजर्स आणि सोरा 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील आणि इथे आली आहे सफलता. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिला डाव या ठिकाणी पूर्ण होतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 41. 42 धावेंचं लक्ष असेल. 42 इज द टार्गेट. 42 धावेंचं लक्ष या ठिकाणी आहे शिवाज्ञा 11 संघासमोर. निर्धारित 5 षटकांमध्ये 42 धावा त्यांना बनवायच्या आहेत आणि यश अव्हेंजर्स आणि सोरा 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या विनंती आहे. दोन मॅच आम्ही बॅटिंग केली ना, थोडा परफॉर्मन्स बरोबर नाही झाला दुसऱ्या मॅचला. तर या मॅचमध्ये चेंजेस करून पाहायचं आहे आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. एका वाक्यात उत्तरे सांगा. चला हरकत नाही. जर सोरा 11 संघाने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण या टायमाला बॉलिंगच करणार होतो, पण सकाळपासून तिसरा टॉस आहे, तिन्ही टॉस हारलेत मी. ठीक आहे.
तर टॉस जिंकून जे काही वाटायला येईल तेच करावं लागतं सकाळपासून. ठीक आहे, हरकत नाही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यश ॲव्हेंजर संघानं टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. इथे पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच झाली आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच पाठीमागचा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आपण पाहिलाय. पियुष बाबरे सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्यातील धन्यवाद. हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. होम साई मित्रमंडळ शेलू आयोजित शेलू प्रीमियर लीग 9व्या पर्वाची सुरुवात धमाकेदार झालेली आहे. पहिलाच दिवस महत्त्वपूर्ण सामन्याकडे आपण वळत आहोत. कृपया करून थोडंसं फास्ट करा हीच विनंती आम्ही आपल्याला करत आहोत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना फलंदाज केपी कुमार पाटील यांच्या बॅटमधून चौकार. गोलंदाज तयार. पहिला चौकार बॅकफुटला जात खेचून मारलेला. पाटीलनं ऑन साइडला खेचून मारलेला काउफे सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पाटील न ठोकला. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. चं टार्गेट. शिवज्ञा 11 संघ 44 त्यांच्या विरोधामध्ये डिफेंड झाला. कुमार पाटील बाद झाल्याच्या नंतर 12 मध्ये 11 गरजेचं होतं. आता मिडॉनच्या वरतून मारलेला लॉंग ऑनला सलगचा तिसरा षटकार पाटीलच्या बॅटमधून. मयूर डुकरे संघ माळक यांच्या वतीने सलगच्या 3 षटकारांसाठी कुमार पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज.
दीपेश मल्हारी मसने जो संघ मालक आहेत स्वरा 11 संघाचे, त्या संघ मालकाला मी विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करावं. राऊंड द स्टम्प्स. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल करतात, झेलची शक्यता. कॅच इथून झाली ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप झालेली एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 19. इथून चेस डाऊन करायचं पहिलं षटक. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 19. राऊंड द स्टम्प्स. दूर ठेवण्यात आलेल्या शरीरापासून वाईट बॉलला पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. 24 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. ओव्हरऑल टार्गेट 42 ठेवण्यात आलेला. 24 झालेला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सॅकिंग एंडला फलंदाज विशाल. उलटॉस आहे ऑन साइडला. बॉटम हँडचा चांगला वापर करून टर्न करतात. एक सिंगल वेगाने कंप्लीट करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फक्त 1 रन. ओव्हर पूर्ण होते आणि पहिलं षटक मार्क्ड ठरलेलं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग केलेली आहे. कुमार पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये वसूल केला धावा 25. विजयासाठी ओव्हरऑल 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 24 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये आता धावा करायच्या त्या 18 करायच्यात. 17 करायच्या 24 बॉल मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. शिवाजी षटकारी क्रीडांगणावरती या सामन्याचा आनंद तुम्ही घेतात. जसं मी सातत्याने उल्लेख करत आलेलो, हा क्रीडांगण मोठमोठ्या टुर्नामेंटचा साक्षीदार राहिलेला. पण डे फॉर्मॅटमध्ये 50,000ची टुर्नामेंट असू द्या, डे फॉर्मॅटमध्ये 1,00,000 रुपयांची स्पर्धा असू द्यात, किंवा नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्या, त्या क्रीडांगणाने बरेचशा मोठमोठ्या स्पर्धा पाहिलेल्या. खास करून SPL मधील बरेचसे पर्व याच क्रीडांगणावरती संपन्न होताना आपण पाहिलेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे, शिवगंगा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर अभय षटकारिक, युवा उद्योगपती, यांच्या वतीने सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये करण्यात आलेली आहे. तर आता कदाचित कोणी जेवण करण्याचं बाकी असेल तर आपण ताबडतोब जेवण करून घ्या. 17 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती निलेश मसने आलेला. या SPL मधील अर्धशतकवीर निलेश मसने बॉलिंग मार्कवरती आला. चला फास्ट खेळा प्लीज. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. बॉल तयार. निलेश मसने बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय चेंडू. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. पावा 17 इथून रोखायचे 24 मध्ये. आता पहिला तर डॉट आलेला. सुरुवात निलेशने केली. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहिलेल्या. 70 मागाशी चेस झाल्या, 44 डिफेंड झाल्या. म्हणजे शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाते, शेवटच्या रन पर्यंत मॅच जाते. जोपर्यंत मॅच पूर्ण कंप्लीट होत नाही तोपर्यंत बाकीत वर्तवणं कदाचित चुकीचं आहे. खास करून या क्रीडांगणावरती ज्याप्रमाणे विकेट आखण्यात आलेली आहे. दूर ठेवण्यात आलेल्या शरीरापासून नो बॉल पंचांना कॉल केलेला. रिटर्न क्रिशच्या बरोबर टप्पा पिच बाहेर झालेले तेच पंच दर्शवत असताना नो बॉल. आणि इथून आता नामी संधी फलंदाजांसाठी. श्रीमान यशवंतजी शेलार साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं स्वागत करत आहोत. खरं तर सकाळपासून त्या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत, आपलं स्वागत. ऑन साइडला खेचून मारलेला स्लॉक स्वीपचा प्रतिम नजराणा. डीप वन लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. जे कोणी वरिष्ठ त्याचबरोबर राजे माझे पदाधिकारी शेलू ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असेल, आम्ही आपल्याला रिक्वेस्ट करत आहोत की आवर्जून आपण हक्काचा व्यासपीठ समजून व्यासपीठावरती सलगचा दुसरा चेंडू आलेला. डिफाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. आधीचा षटकार आता चौका.
पाटील याने करून दिली. आता विशाल बरसला पुढे टाकला. आता एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करतात, परंतु पंचांचा इशारा नो बॉल इथून आलेला. नो बॉल पंचांना कॉल केलेला. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात. पुन्हा एकदा फ्री हिटची आता संदीप कुमार पाटील यांच्याकडे. आतापर्यंत धावा पुस्तकावरती 38 झालेल्या आहेत. 3 धावसंख्येची गरज आहे, 4 पाहिजेत. ओ स्विच हिट. फ्रीडच्या बॉलवरती फ्री माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालेला. टप्पा थोडासा पुढे घेतलेला. 4ची अजूनही गरज आहे. पुढील मॅच मध्ये देखील मजा येणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये यश अवेंजर्स बनाम स्वरा 11 या 2 टीम मध्ये मॅच. धनंजय मुकणे बनाम सचिन जाधव. ऑफ करतात ऑन साइडला. गॅप मोठी आहे. पहिली तर वेगाने कंप्लीट केली. मिस्टेक झालेली आहे. सामना इथून जिंकलेला शिवज्ञ 11 या टीमना. अभिनंदन टीम. गमावला असला तरी दुसरा सामना या ठिकाणी ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. सामना जिंकल्याच्या नंतर आपल्या पप्पा समवेत मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करत असताना सकाळपासून पप्पाची मॅच पाहण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थित आहे. हस्तांदोलन केल्याशिवाय कुठलाही संघ मॅचचं क्रीडांगण सोडणार नाही, याची आपण नोंद घ्या. श्रीमान राजेंद्र भगत साहेब आणि त्याचबरोबर भीमराव सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत.